नमस्कार मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा आपल्या समोर आमच्या या सातपुडा वन संवर्धन समिती अंतर्गत जे काम चालू आहे त्या कामाचा पुन्हा एकदा आम्ही आढावा आपल्या समोर मांडतोय। आता नुकताच आमच्या या नर्सरीमध्ये हा तोतापुरी आंबा आहे, ही जवळजवळ 15,000 वृक्ष आम्ही मागवली आणि जे काम चालू आहे गेल्या 3 वर्षापासून वृक्ष लागवडीचं रुपेशभाई ग्रीन आर्मी आणि सातपुडा वन संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जे काम चालू आहे सातपुड्याच्या पायथ्याशी, तर ज्या ज्या भागामध्ये ज्या झाडांना पोषक अशी माती असेल त्या भागात आम्ही हे सर्व 15,000 वृक्ष लावणार आहे। आणि गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 73,000 वृक्ष लावली आहेत। या 73,000 वृक्षामधनं जवळजवळ 60 ते 61,000 वृक्ष जगलेली आहेत आणि पुन्हा त्यात जास्तीत जास्त भर कशी होईल म्हणून एका सामाजिक मित्राने आम्हाला जवळजवळ 15,000 वृक्ष ही आंध्र प्रदेशवरून पाठवली। त्याचाही यात फार मोठा खारीचा वाटा आहे, कारण ज्या व्यक्तीच्या मनात हृदयात झाडांविषयी पर्यावरणाविषयी प्रेम असतं तोच व्यक्ती एवढा दानशूर असतो। कारण एवढा लांबवरनं ट्रान्सपोर्ट खर्च सुद्धा देऊ शकलो नसतो, परंतु त्यांनी झाडं आणि ट्रान्सपोर्ट खर्च त्यांनीच सर्व खर्च दिलेला आहे आणि आम्हाला 15,000 तोतापुरी आंबे आणून दिलेले आहेत। म्हणून त्याचे खूप आम्ही आमच्या सातपुडा वन संवर्धन समितीकडून आणि रुपेशभाई ग्रीन आर्मीकडून त्यांचा आम्ही मनाने जेवढं आपण त्यांचा आभार मानू तेवढं कमी आहे। परंतु शेवटी प्रत्येकाची इच्छा असते की आपलाही हातभार लागावा, म्हणून तसाच हातभार त्या मित्राने दाखवलेला आहे। तरी या भागामध्ये या नर्सरीमध्ये हा व्हिडिओ बनवतोय आम्ही, ही 50,000 वृक्षांची नर्सरी आहे आणि इथं आम्ही फक्त बांबू वृक्ष लागवडीसाठी ही नर्सरी तयार केलेली आहे। आम्ही इथं बांबूचं रोप तयार करतो, परंतु एक बंदिस्त नर्सरी असल्यामुळे या ठिकाणी आम्ही जे आंबे ठेवलेले आहेत आणि गेल्या महिन्याभरात आम्ही हे सर्व आंबे या भागामध्ये लावून ही नर्सरी पुन्हा मोकळी करणार आहोत। कारण येणारे जे नवीन वृक्ष आहेत त्याच्यासाठी परत पुन्हा एकदा मित्रांनो, तुम्ही महाबळेश्वर तोरणमाळ जात असाल, एकदा आमच्या या असली गावाला भेट द्या, तुम्हाला नक्कीच तोरणमाळ महाबळेश्वर सारखं वातावरण दिसेल। कारण की गेल्या 16 वर्षापासून आमची सातपुडा वन संवर्धन समिती या भागामध्ये जे काही वृक्ष आहेत त्यांचं संगोपन करते, म्हणजे सुरक्षा करते। बाहेरून येणारे कुठलाही व्यक्ती वृक्षांना तोडणार नाही। एवढंच नव्हे तर आम्हाला सामूहिक वन व्यवस्थापन समिती जी आम्ही स्थापन केलेली त्या समितीला 100 हेक्टर जागा वन खात्याने दिलेली आणि त्या 100 हेक्टरमध्ये सर्व हा प्रोग्राम आम्ही राबवतोय। आणि पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करतोय की जी उर्वरित जे काही असेल ते पुन्हा आम्हाला वन खात्याने द्यावं, कारण इतर जे स्वतःच्या स्वार्थासाठी वन जमिनी काढतात अशा वन जमिनी धारकांना किंवा फक्त आपल्या स्वार्थापूर्वी वृक्षांची तोड करतात अशा लोकांच्या तोंडात ह्या फॉरेस्टची जमीन जाऊ नये म्हणून आमचा हा प्रयत्न आहे। म्हणून पुढची वाटचाल अशी असेल, जेवढ्यात जास्तीत जास्त आम्हाला जमीन देण्यात येईल तेवढं आमचं कार्य मोठं राहणार आहे। असाच तुमचा सपोर्ट राहू द्या मित्रांनो। पुन्हा आम्ही एक नवीन व्हिडिओ आपल्याकडे सादर करू, म्हणून पुन्हा तुम्हाला हीच आमची विनंती असेल की आमच्या या परिसराला, आमच्या कामाला एकदा आपली सदिच्छा भेट होऊ द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।